हे उमेश केणे सर फिल्डिंग लावून घ्यायचे आहे बघा. आपण सक्त ताकीद द्या. चेंज द गेम वडवली बी संघ खेळणार आहे. ओमकार म्हात्रे पुरस्कृत स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे स्मृती चेंज द गेम वडवली बी. यस विशाल पाटील आपण या खऱ्या अर्थाने विशाल पाटील या टीमची ओळख आहेत. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चेंज द गेम वडवली बी आणि आई गावदेवी आशेले संघ प्रथमच किंग्स ट्रॉफी खेळतोय आणि त्या संघाने आश्चर्याचा धक्का दिलाय जय हनुमान टायगर या संघाला. एक चांगला संघ आहे. मलंगड असोसिएशन मध्ये नेहमीच चांगला खेळ राहिलाय या आई गावदेवी आशेले या संघाचा. बंटी आणि शुभम तरे ही जोडी आहे. 5 षटकांचा सामना असेल. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे आणि यापुढील सामना जय हनुमान निलजे आणि आई गावदेवी हेदुटणे या 2 संघांमध्ये असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हेदुटणे संघ इथे दाखल झालाय. या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वडवली बी विपक्ष आशेले. पहिल्या चेंडू फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. शुभम पाटील होते डीप मध्ये. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. आशेले संघाने चांगला खेळ केला होता पहिल्या मॅच मध्ये आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांच्या समोर आपण पाहतोय एक नामवंत संघ आहे चेंज द गेम वडवली बी. जो संघ खेळतोय स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे स्मृती या नावाने. मिस टायमिंग आहे. कॉटन बॉलची संधी. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय कमलेश पाटीलने. कॉट एंड बॉल. फलंदाज झालाय बाद बंटी तरे. बॅक टू द पवेलियन. विकेट मिळवली आहे. राहुल दुर्गे येत आहेत. ज्या राहुलने पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग कामगिरी केली होती. सामनावीर ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. अष्टपैलू कामगिरी केली होती. तोच इथं राहुल दुर्गे बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळवली आहे कमलेश पाटीलने. जेव्हा जेव्हा वडवली बी संघ खेळतो तेव्हा तेव्हा नक्कीच यूट्यूबवरती व्ह्यूअरची संख्या देखील दुपटीने वाढत असते आणि ते चित्र आपण बाजू ड्राईव्ह केलंय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हरला शुभम पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. किंग्स ट्रॉफी 2024.
शुभम तरे ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले, बॅटची कडा आहे आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत विशाल पाटील, नाही विशाल पाटील नव्हते, संदेश पाटील होते. आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. विशाल पाटील फर्स्ट स्लिप मध्ये आहेत, गलीमध्ये संदेश आहेत, पॉइंटला आकाश आहेत, कव्हरला नक्कीच शुभम पाटील आणि मिडॉपला विकास पाटील. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. किंग्स ट्रॉफी तर चॅम्पियन संघ होता लॉफ्टेड इट. अजून एक क्लासिकल फटका पाहायला मिळतोय, बॅक टू बॅक येतोय, हा दुसरा चौकार. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. आशेले संघाची नक्कीच फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, ही स्ट्रेंथ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे स्मृती चेन द गेम वडवली बी, एक नामवंत संघ आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये या संघाची चर्चा होते. तो संघ म्हणजे वडवली बी. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवरती. बॅटच्या आतली कडा आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 12. या धावसंख्येवरती 1/12 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज ऋतिक पाटीलचं. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले, पंच करतायत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पाहावं लागेल काय घडलंय आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. अंपायर रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करूया. अजीम सर आमचे टीव्ही अंपायर आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सॉफ्ट सिग्नल पंच, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट त्यांनी कॉल केलेला आहे, परंतु आपण चेक करतोय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, नॉट आउट आहे. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत फलंदाज शुभम तरे. शुभम तरे आणि राहुल दुर्गे ही जोडी मैदानावरती आहे. धावसंख्या 13. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल, कारण की दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल आमचे ऑफिशियल कॅमेरामन सुशील लोखंडे यांची प्रचंड मेहनत या संपूर्ण सुपर स्पोर्ट्स लाईव्ह साठी आहे. दीपेश मुंडे यांचे अत्यंत विश्वासू
यावेळी ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीपमध्ये शुभम पाटील आहेत आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे फंबल झाले होते शुभम पाटील आणि त्याचाच फायदा घेतला. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली. पहिला फलंदाज बंटी तरे खूप लवकर बाद झाला होता. 2 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं आणि त्यानंतर चांगली फलंदाजी. यावेळेस बॅटची कडा आहे. फलंदाज झालाय बाद. अप्रतिम झेल पकडलाय विशाल पाटील यांनी. लागतोय अजून एक धक्का. राहुल दुर्गे बॅक टू द पवेलियन. धावफलकावरती 15 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत ऋतिक पाटीलने. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3च धावा खर्च केलेत आणि एक सफलता देखील प्राप्त केली. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. 2 षटक. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या 2 संघांमध्ये. वडवली बी आणि आशेले. शुभम तरे आणि हर्षद तरेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. कमलेश पाटील जे संघनायक आहेत स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे स्मृती चेंदगम वडवली बी या टीमचे ते येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. कमलेश पाटीलने 12 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय ऋतिक पाटील यांनी. फलंदाज झालाय बाद. शुभम तरे बॅक टू द पवेलियन.
फलंदाज. 5व्या क्रमांकावरती 3 बाद 20 ही धावसंख्या आहे. 2 विकेट मिळवलेत या सामन्यामध्ये कमलेश पाटीलने. सेकंड स्पेलमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय, कारण की विकेट टेकिंग गोलंदाजी करतायत आणि शुभम तरीची विकेट मिळवली आहे. कमलेश लेफ्ट मोर द विकेटने. प्रचंड वेग आपण पाहिलं. वडवली एक्सप्रेस हा गोलंदाज आहे आणि वेगाने प्रभावित केलंय. इथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 20. या धावसंख्येवरती नेक्स्ट मॅच जय हनुमान निलजे आणि गावदेवी हेदुटणे या 2 संघांमध्ये असेल. पुन्हा एकदा लाईन खराब आहे सांगत असताना उमेश केणी सरांचा इशारा. तो व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय कडू आहेत. साथ द्यावी लागेल कॅप्टन हर्षद तरेला. डेट चेंडू घोषित करतायत पंच उमेश केणी सर, कारण की रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला होता. नक्कीच यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड जे फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षण करतायत विशाल पाटील च्या नावाने वडवली बी संघ ओळखला जातो. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 21 धावा. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज कमलेश पाटील. लेफ्ट मोर द विकेटने. फुल टॉस चेंडू आहे. लाईन खराब आहे. नो +4. पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलिया टीमला. या 5 धाव मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संधी आहे अजय कडूकडे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतायत. गॅप भरपूर मोठी आहे. 1 धाव झाली पूर्ण. विकास पाटील येथील चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी होती ऑस्ट्रेलिया टीमच्या माध्यमातून. 5 षटकांचा सामना आहे. समोर वडवली बी संघ आहे आणि या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील, कारण की डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. गतवर्षीचा विजेता संघ. हाफ ट्रॅकर शॉर्टम पूल पाठवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशेले गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मैच 2 अजून एक चांगला स्ट्रोक स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. थोडीशे फंबल झाले. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 35 धावा.
नक्कीच यूट्यूबर उदय मडवी यांचं देखील आगमन होत आहे, स्वागत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरुवात शुभम पाटीलने चांगली केली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट, धावसंख्या 35. ओमकारजी म्हात्रे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे, जे कोपरगावचे आहेत, पुरस्कर्ते या टीमचे. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत, फार वेगाने येत आहेत चेंडूवरती आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. अजय कडू बॅक टू द पविलियन. अजय कडू ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती. चेंज द गेम वडवली बी संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि वडवली बी या संघाचे खूप मोठे समर्थक, पाठीराखे, आपटी गावचे समाजसेवक शशिकांत शिसवे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत चेंज द गेम वडवली बी या टीमला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया या किंग्स ट्रॉफीमध्ये. शशिकांत दादा शिसवे. हाफ ट्रॅकर, फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. नितेश पाटील येत आहेत. जय हनुमान निलजे या टीमचे संघनायक नितेश पाटील, वेलकम, स्वागत आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेतुटणे आणि जय हनुमान निलजे या दोन संघांमध्ये असेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. योगेश कडू यांनी षटकाराने आगाज केलाय. शुभम पाटील राईट मोर द विकेटने. प्रचंड वेग आपण पाहिल्या चेंडूवरती आणि तो हा डॉट बॉल एस्टनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. विशाल पाटील आहेत, मास्टर माइंड, मास्टर ब्रेन. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 41 धावा. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये 55 ते 60 धावा बनवावे लागतील. कारण की समोर आपण पाहतोय चेंज द गेम वडवली बी संघ आहे आणि विकास पाटीलने शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. योगेश कडू बॅक टू द पविलियन. ते 5 चेंडू फेकले शुभम पाटीलने.
2 विकेट मिळवलेत आणि 6 धावा खर्च केलेत. षटकार आला होता योगेश कडू यांच्या बॅटमधून. नवनाथ कडू येत आहेत. प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅट्समन नवनाथ कडू आणि हर्षद तरे ही जोडी आपण पाहतोय. हर्षद तरेने एक चौकार लगावलाय. नवनाथ कडू आत्ताच आलेत बॅटिंग करण्यासाठी. 7व्या क्रमांकावरती जयेश पाटील येतोय. पोलीस या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये. आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय जयेश पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज संघनायक हर्षद तरे. परफेक्ट यॉर्कर परंतु वाईड बॉलचा इशारा येतो आणि त्याला चॅलेंज केलेला आहे. मग या दिलगिरी व्यक्त करतायत आणि बॅटच्या आतली कडा आहे सांगत असताना पंच येतोय डॉट बॉल. धावसंख्या 41-41. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे जयेश पाटील यांचं. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज हर्षद तरे ऑन स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मिसटायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. कल्पेश पाटील होते. चूक होणार नाहीये. सुरेख झेल पकडलाय कल्पेश पाटील यांनी. फलंदाज झालाय बाद संघनायक हर्षद तरे. बॅक टू द पवेलियन. विनायक तरे, नवनाथ कडू आणि विनायक तरेला इथून चांगला खेळ करावा लागेल कारण की अंतिम षटक सुरू आहे. फुल टॉस चेंडू बॅकफुटला गेले आणि स्क्वेअर कट करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि रिव्ह्यू घेतलेला आहे आशेले या टीमने. धावसंख्या 1 ने तर पुढे जाईल कारण की एक धाव बनवली आहे परंतु त्याला चॅलेंज केलेलं आहे कारण की प्रत्येक टीमकडे प्रत्येक इनिंगमध्ये 2-2 रिव्ह्यू आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये आणि रिव्ह्यू देखील कमावलेला आहे. 2-2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक इनिंगमध्ये. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला
डीप मध्ये फिल्डर आहेत शुभम पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप पैकी धावबादची संधी. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का गावदेवी आशेले या संघाला. दोन्ही शिल्लक आहेत. किंग्स ट्रॉफीचं हे आयोजन आपण पाहतोय. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर, पांडुरंगजी संते साहेब आणि विशाल म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कमलेश पाटील. ऑन द स्टंप पैकी मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. जय हनुमान निलजे आणि आई गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. अंतिम चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. धावबादची संधी आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती आशेले या संघाने स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे स्मृती चेन द गेम वडवली बी या टीम समोर अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. विनंती असेल अक्षय पाटील साहेबांना की आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. वडवली बी या टीम समोर टार्गेट आहे 46 धावांचं. अक्षय सुनील पाटील साहेबांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील हा 5वा सामना आहे. नितेश पाटील अविनाश काळन हे दोन संघनायक आमने सामने असतील या पुढीलच्या मॅचमध्ये. काटा असा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे जय हनुमान निलजे या टीमने. नितेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करून 5 षटकांचा आहे समोर हेदुटणे संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. किंग्स ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतो. दरवर्षी ही स्पर्धा आपण खेळता. आपण देखील एक यशस्वी आयोजक आहात. आजच लाईव्ह लॉट्स देखील आहेत मकर संक्रांत चषकाचे. आपल्या माध्यमातून देखील स्पर्धा असते, परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? प्रत्येक वर्षी विशाल म्हात्रे यांची इच्छा असते, नाविन्य असतं. प्रत्येक वर्षी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. जशी जशी स्पर्धा 3ऱ्या 4थ्या 5व्या आणि शेवटच्या दिवसामध्ये येईल तेव्हा अनेक सरप्राईज या स्पर्धेमध्ये असणार आहेत. या स्पर्धेबद्दल काय म्हणणे असेल? इथे खेळायला खूप मजा येते आणि नेहमी विशाल दादा काहीतरी नवीनच करतो. तर ही टुर्नामेंट दरवर्षी म्हणजे खेळण्याची मजाच वेगळी असते. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत अविनाश आहेत. 5 षटकांचा सामना आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग किंवा क्षेत्रमध्ये बॅटिंगचाच होता. 2 दिवस आमची चर्चा झाली बॅटिंग करायची, पण नंतर मी विचारलं का क्षेत्रिंगचा पण निर्णय होता, म्हणजे फिल्डिंग पण घेतली असती. बॅटिंग करायची. 5 षटकांचा सामना समोर निलजे आहे. उद्या देखील सुपर 8चा सामना बुर्दुल नाईटमध्ये खेळायचा आहे. याच संघासमोर काय गेम प्लॅनिंग आहे?
गेम प्लॅनिंग तर समोरून मुलं बॅटिंग करतात, फरक टिकून खेळत नाही. एक जण टिकून खेळला तर खेळणार आहे म्हणजे इथे. या स्पर्धेत काय म्हणणं असेल, ज्याप्रमाणे आयोजन केलंय, विशालजी म्हात्रे असतील, पांडुरंगजी संते साहेब असतील आणि वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरकर यांच्या माध्यमातून किंग्स ट्रॉफी. स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे, खेळायला पण मजा येणार. आणि विशाल दादांचा आणि पांडुरंग दादा धन्यवाद करतो इथे एंट्री भेटल्याबद्दल. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय जय हनुमान निलजे या संघाने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी गावदेवी सतरंगी स्पोर्ट्स हेदुटणे या टीमला. या पुढीलच्या मॅचमध्ये विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 46. या सामन्यामध्ये चंद्रकांत म्हात्रे स्मृती चेन द गेम वडवली बी या संघाला आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी, एक लेजंड कॉमेंटेटर सिद्दीकजी भाबे सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या इनिंगमध्ये. हेलो, धन्यवाद रोशन संते. रोशन, दोपहर में आप सभी का स्वागत है. रोशन संते कमाल की कमेंट्री कर रहे हैं. लक्ष्य चेन दी गेम वडावली बी के सामने केवल 46 का जो रखा है टीम गावदेवी आशिले ने. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए अजय कडू सामना करेंगे विशाल पाटिल. पहली गेंद, बढ़िया ड्राइव, सर्कल में खिलाड़ी, कोई रन नहीं. नॉन स्ट्राइक पे वो खिलाड़ी जिसने सिर्फ ग्रामीण क्रिकेट नहीं बल्कि ओपन इंडिया क्रिकेट में भी अपना सिक्का जमाया है, ऋतिक पाटिल, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. कमलेश पाटिल, ऋतिक पाटिल, ये वडावली बी के वो हीरे हैं जो हर जगह चमके. इस मर्तबा हवा में गेंद है, फील्डर नीचे आ रहे हैं, शक्कर की गोली, पहला विकेट. जवाब दिया जा रहा है अब आशीले की तरफ से. डोंबिवली एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं कमलेश के भाई कल्पेश पाटिल आए हैं विशाल पाटिल के आउट होने के बाद. कल्पेश पाटिल, देखिए इस मैच का जो भी नतीजा है ऋतिक पाटिल की बल्लेबाजी पे बहुत डिपेंड रहेगा. माना कि एक खिलाड़ी से क्रिकेट नहीं चलता है, लेकिन ये वो खिलाड़ी है जो गेम चेंजर है. कडू कड़वा घोंट पिलाते हुए, बढ़िया गेंद, बीट किया है. आशीले गावदेवी वाले भी अब तैयार हो गए हैं, आर या पार, लड़ेंगे या मरेंगे, क्योंकि ये शो भी तो उसका है. ये शो है विशाल म्हात्रे का जो सारे महाराष्ट्र में डीजे ब्रॉन के नाम से जाने जाते हैं. इस मर्तबा बढ़िया वापसी, गली में गेंद गई है, रन लेग बाय का आया है, खाता खुला है. चेन द गेम वडावली बी. चेन द गेम वडावली बी के सामने अगर गेम को चेंज करना है तो आपको 100% देना होगा, वरना ये टीम बहुत जल्दी गेम चेंज कर देती है. बहुत बड़ा नाम है वडावली बी, कोटेगर बी, गोरसई बी. और धर्मराजा चषक में इनका पहला ही मुकाबला भूमि 11 मांडा से. इस मरतबा बहुत खूबसूरत शॉट है, कलाइयों का उपयोग किया है, गेंद निकल गई है,
स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ये क्लास है पाटिल का। वाकई में हमारे बहुत ही करीबी मित्र और फोकसमैन शुभम संते दिखाई नहीं दे रहे हैं। कट किया, पॉइंट पे गलती कर बैठे हैं, गेंद पीछे निकल रही है। आउटफील्ड बहुत अच्छा है, अब जाके रिले फील्डिंग होती हुई, और इस बीच ऋतिक पाटिल ने 3 रन बनाए। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है। डगआउट भी बहुत खूबसूरत है, बिल्कुल लॉर्ड्स की तरह ऊपर। नीचे का जो बॉक्स संते, नीचे का जो बॉक्स है कांच का, मोस्ट वीआईपी बॉक्स, ये टेनिस क्रिकेट ग्राउंड पे तो नहीं रहता है। रोशन संते इस सीजन में मेरे साथ काफी समय से हैं। ये लगभग तीसरा इवेंट हम साथ कर रहे हैं, हम साथ हैं। स्कोर 8 रन, 1 विकेट कमाने के बाद, 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। खेल की शुरुआत होती हुई बंटी तरे, खेलना चाहते थे ऑन साइड में वाइट, हालांकि बल्ला चला दिया था ऋतिक पाटिल ने। देखिए मेयर कप 2021 जब हुआ था चैलेंज ग्राउंड पे, तो क्या बल्लेबाजी की थी ऋतिक पाटिल ने। मुझे मजबूरन कहना पड़ा था कि बुटीक में भी वो कलेक्शन नहीं है जो इनके शॉट में सिलेक्शन है। हल्के हाथों से टर्न कर दिया, छोटी बैकलीफ के साथ, आउटफील्ड में 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है। चेंज द गेम वडावली बी। वडावली बी के जो मैचेस रहते हैं वो जबरदस्त इंटरेस्टिंग रहते हैं। और जैसे ही वडावली बी खेलने को आई, जो ऑनलाइन व्यूवर्स है वो काफी बढ़ गए। सभी का हार्दिक स्वागत है। लगभग 1500 लोग हमसे जुड़ चुके। इस मरतबा खेल दिया इनफील्ड के ऊपर से, कमाल का स्ट्रोक है। 4 रन। खरबूजे को देखकर तरबूजा भी रंग बदलता हुआ। चौके से खाता खुला कल्पेश पाटिल का। कुल स्कोर 14 पे पहुंचा है। सूरज बादलों के पीछे छुप चुका है। फुलटॉस गेंद, पिकअप शॉट है, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। सम्मानीय पत्तू पाटिल साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है। ये वो शो है किंग ट्रॉफी, यहाँ सभी मेहमानों को किंग की तरह सर पे बिठाया जाता है। महंगे साबित हो रहे बंटी तरे। इस मरतबा अपील कोर्ट बिहाइंड की, रन लेना चाह रहे हैं वहां पे, अंपायर टच से मस नहीं। इस तरह के अपील को क्रिकेट में टोकन अपील कहते हैं, या फिर विकेट कीपर को अगर वाइड गेंद को बचाना है
तो इस तरह अपील करता है। सम्मानीय अमित पाटिल, पुलिस पाटिल साहब हमसे जुड़ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। अमित पाटिल साहब, हमारे दिल में भी आपके लिए जगह है और हमारे मंच पे भी। वेलकम। रात गई बात गई, विशाल सर की रात की बातें भी काफी इंटरेस्टिंग रहती है। एक ऐसा चेहरा है जो इस पूरे इलाके में हमेशा मुस्कुराता रहता है। एज एंड गॉन, बड़ी विकेट, ऋतिक पाटिल आउट। ये अगली दो टीमें जो खेलने जा रही है दोनों बहुत मशहूर है। नीलजे बनाम हेदुटने, दोनों तरफ से कोई जो गांव का नामची या बुजुर्ग मैच देखने आया है, तो उनसे निवेदन है कि आपका हम हार्दिक स्वागत करते हैं, निवेदन करते हैं आपको हमारे मंच पे आना है। दोनों टीमें एंट्री के लिए आ जाए हमारे दाईं ओर, ताकि आपका फोटो सेशन हो जाए। और ये वो फोटो है जो आपके लिए यादगार रहेगा कि आपने किंग्स ट्रॉफी 2024 को खेला है। तुझ में वो बात है, वो बात कहाँ आई है? क्या ये तस्वीर किसी गैर से खिंचवाई है? हम अपने हैं और अपनी आपकी तस्वीर खिंचवा रहे हैं। वेलकम। खेल की शुरुआत होती भी अजय कडू थोड़ा करवा घोंट पिला रहे हैं। हालांकि पिछली गेंद पे बंटी तरे ने विकेट लिया था, जड़ में गेंद थी, ऑन ड्राइव किया, बल्ले के अंदर लगी, 1 रन बनाया। सुस्ती बड़ी फील्डिंग, 2 रन पूरे। सुकीला माफी नहीं, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है। 23 ऑन बोर्ड। लक्ष्य 46 रनों का। पहले में 39 था, दूसरे में 63 था, तीसरे में 44 और चौथे में 46। इसका मतलब है विकेट जहां बल्लेबाजों के लिए भी अच्छा है, वहां गेंदबाजों के लिए प्योर स्पोर्टिंग विकेट। एज लगा है, किस्मत खराब, नहीं पहुंची गेंद गली में। 1 रन। यस, कमलेश पाटिल कावा उर्फ कावा को 5000 का इनाम है। हैट्रिक 6 विशाल मात्रे की तरफ से। अजय कडू सामना करेंगे कमलेश पाटिल। सूरज बादलों से झांकता हुआ अब सुनहरी धूप मैदान पे। हेदुट ने, जिन्होंने बढ़िया परफॉर्म किया था लेट शिवाजी दादा शिलार कप में, हल्के हाथों से खेला है। 1 रन। दूसरे के लिए जा रहे हैं, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे। मैं तो अक्सर कहता हूं ये जो वडावली भी है ना, इनके 12 के 12 खिलाड़ियों की फिटनेस देखिए, एक रिक्शा में टीम आ जाती। कल्पेश और कमलेश ये दोनों सगे भाई है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में बहुत जोड़ी आती। सुरेंद्र अंबरनाथ, मोहिंदर अंबरनाथ, मार्टिन क्रो, जेफ क्रो, छेपल बरदास, और अपील हो रही है वहां पर। हालांकि पूरी तरह से छटाया था, ड्राइव लगाना चाहते थे कमलेश पाटिल, कावा के नाम से, पेट नाम से जाने जाते हैं। लेकिन इस गेंद पे तो अजय कडू ने भी कहा होगा कि कावा मी पण आहे गोलंदाजीचा छावा।
इस तरह बीट किया वहां पे, कमाल की गेंद। अच्छा पॉजिटिव क्रिकेट हम देख रहे हैं आशिले गावदेवी स्पोर्ट्स का। कडू अंदर आती भी गेंद, नाच के टर्न किया गेंद को ऑन साइड में। ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है? जहां 1 रन है वहां 2 रन बन रहे। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 28 पे पहुंचा है। थोड़ा नीची बैकलिप का इस्तेमाल कर रहे हैं, जबकि सिक्सर हैट्रिक के लिए उनको 5000 का इनाम है विशाल मात्रे की तरफ से। अजय कडू ऑन द राइस, बेहतरीन कवर ड्राइव, डीप में फील्डर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। 29 पे पहुंचा है स्कोर। अगले मैच का टॉस हो चुका है, खेलने वाली टीमें जय गावदेवी हेदूट, जय गावदेवी हेदूट ने बनाम जय हनुमान स्पोर्ट्स निलजे। खेल की शुरुआत होती हुई बचे हुए 2 ओवर में कितने रन चाहिए? अभी भी मैच बना हुआ है, बने रहे हमारे साथ। कमर कस लिए गावदेवी स्पोर्ट अशिल्य ने। गेंदबाजी में जय कडुआ है। पहली गेंद, बढ़िया गेंद बीट किया। धीरे धीरे अब मैच फंसता हुआ। गेंदें बची 11 और रन चाहिए 17। क्या चेसिंग कंपलसरी है? नहीं, विकेटों पे देखा जाएगा। उसका भी मैं उदाहरण आपको बताता चलूं। एक जमाना था जब विकेटों पे अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मैच दिया जाता था। अब्दुल कादिर को मना किया था हालना नहीं, अजहरुद्दीन स्क्वायर लेग पे। अब्दुल कादिर हाले, अजहर ने थ्रो किया, रन आउट हुए, भारत विकेटों पे जीत गया। ऑन साइड पे खेला है, सीधा फील्डर के पास 1 रन। मैच और नजदीक होता हुआ कट टू कट मुकाबला, थ्रिलिंग क्लाइमेक्स की तरफ हम बढ़ रहे हैं, क्योंकि गेंदें बची है 10, रन चाहिए 15, 16। व्हाट अ मैच! 10-16 का इक्वेशन। जय कडू भी ठान के आए हैं, आर या पार। ये भी चेंज द गेम वडावली भी है। क्या गेम चेंज कर पाएंगी जय कडू? उसरगर एंड की तरफ से विकेटों में गेंद, अपील, 1 रन बल्ले के अंदर लगी थी। क्या मुकाबला चल रहा है? बने रही हमारे साथ। सुपर स्पोर्ट्स पे सुपर से ऊपर मुकाबला। 9 गेंदे 15 रन। मैच और नजदीक होता हुआ पैसा वसूल मुकाबला देख रहे हैं। वडावली बी को बड़ा चैलेंज दिया जा रहा है। 9-15। कडू फिर अंदर आती भी गेंद, कोई रन नहीं। इस स्थिति में संते डॉट गेंद मानो सोने का टुकड़ा है, और सोने को आप कीचड़ में रखो या लॉकर में, कीमत वहीं देता है। गेंदे बची है 8, रन चाहिए 15। व्हाट अ मैच! जहां थोड़ा धीमा क्रिकेट खेला, मैच आलिया अंगावर। इस मर्तबा भिंगड़ी है, ये भिंगड़ी शॉट है। 6 रन।
एक मारा लेकिन सॉलिड मारा। बिंगड़ी शॉट था मिड विकेट बाउंड्री के ऊपर, सीधा पत्रों पे जाता हुआ पतरा बजाओ शॉट। 7 गेंदे 9 रन। हालांकि बहुत ही जिद्दी क्रिकेट चला है, ये खासियत है चेंज द गेम ओडावली बी की। ये मैच का आकलन करते हैं, लेकिन मैं 100 मार्क्स दूंगा आज के परफॉर्मेंस के लिए। मैच अभी खत्म नहीं हुआ है। टीम जो अपोजिशन में है गौदेवी स्पोर्ट अशिल्ले को, कि वाकई में एक छोटे टोटल में बढ़िया परफॉर्म कर रही है टीम। आपकी बार देखना है क्या कुछ हुआ है। विकेटों के ऊपर से गेंद, 6 गेंदे और 9 रन। व्हाट अ मैच! क्या खूबसूरत गेंद की थी जय कडू ने। अंदर आती हुई गेंद थी, शफल करके खेलना चाहते थे। 6-9 का इक्वेशन है। इतना सिर्फ सरदर्द है अशिल्ले के लिए कि उनके विकेट ज्यादा गिरे। अगर यहाँ 8 रन भी बना लेंगी चेंज द गेम ओडावली तो मैच को जीत जाएंगे। लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है, समय बदलने में समय नहीं लगता है। रिस्क लेना होगा गेंदबाज को, क्योंकि रिस्क वही लेता है जो जोखिम, रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है। किस्मत भी बहादुरों का सलाम करती है। और हिस्ट्री उठा के देखिए, रिस्क हो या इश्क हो, ये तो बहादुरों का ही काम है। कमाल का मुकाबला। देखिए, एक बड़ी टीम के सामने जो चुनौतियां पेश की है, कहते हैं कि नाम से कुछ नहीं होता है, परफॉर्म से होता है। गेंदबाजी में किसके हाथ में दिए? योगेश कडू। ये मुकाबला योगेश कडू बनाम चेंज द गेम ओडावली बी। लग रहा था मुकाबला जल्दी खत्म होगा, नहीं, ये क्रिकेट है। ना किसी का हुआ है ना किसी का होने। फुल टॉस गेंद, खराब गेंद है, निकाल दिया गेंद को। बहुत दूर का सफर, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। ये थोड़ा लैक ऑफ एक्सपीरियंस, अनुभव की कमी को जताता है। बहरहाल जो हुआ सो हुआ। 5-5 अच्छी स्कोरिंग कर रहे हैं राजा दिवेकर। जड़ में गेंद, आउट। एलबीडब्ल्यू। कहानी में ट्विस्ट। मैच होता हुआ किंग ट्रॉफी 2024 का सुपर हिट। खेल की शुरुआत होती हुई अब गेंदे बची 4 और रन चाहिए 5। कभी कभी क्या होता है मालूम है कि आसान दिखने वाली चीजें मुश्किल हो जाती है। पहाड़ सामने दिखता, आप चलते जाइए, पहाड़ ऐसा लगता है वहीं खड़ा है। कहते हैं कि दूर के ढोल बहुत सुहाने होते, लेकिन ये मैच बहुत ही जबरदस्त है। हालांकि क्लाइमेट थोड़ा ऐसी है
और इस तरह के क्लाइमेट में थोड़ी सुस्ती आती है, लेकिन वो सुस्ती उड़ चुकी। 4-5 गेंदबाजी कर रहे हैं योगेश कडू, नए बैटर शुभम पाटिल, बैकफुट पे गए, हल्के हाथों से कट किया, डीप पॉइंट पे खिलाड़ी। ये खराब फील्डिंग है, ये खराब फील्डिंग है। उनको गेंद पे आना चाहिए था। एक एक रन कीमती है। अब 3 में 3 3 3 3 गेंदे और 3 रन। मैच अभी खत्म नहीं हुआ है। क्रिकेट कॉल अनसर्टेनिटी गेम। कडू फिर हल्के से खेला है, 1 रन, 2 में 2 चाहिए, लेकिन लीगल विक्ट्री के लिए 2 बनाने होंगे। लेकिन अगर 1 भी बनाती है तो विकेटों के बलबूते पे मैच चला जाएगा। कोई भी टीम नहीं चाहेंगी कि किनारे पे डूबा जाए। कम पानी में अगर तैराक डूबता है ना, तो फिर सारी दुनिया मातम करती है। 2-2 2-2 2-2 दिए नहीं जाएंगे, खींच के लेने होंगे। ये डगआउट दिखाया जा रहा है।